नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपल्या विश्वासू हवामान अपडेट्सचे चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि परिसरातील हवामानाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। पुढील 24 ते 48 तासांमध्ये कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, कोणत्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि प्रवाशांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी कमेंट करायला विसरू नका। महाराष्ट्रातील हवामानाची सद्यस्थिती। सध्या महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय आहे। राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जोरदार सरी आणि मेघगर्जनाही अनुभवायला मिळत आहेत। वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण 80-90% वाढले असून ढगाळ वातावरण कायम आहे। त्यामुळे दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळेत अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता निर्माण होत आहे। सध्याचे तापमान दिवसा 28 ते 32 अंश आणि रात्री 22 ते 25 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यात आज आणि उद्या दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे। मिरज, इस्लामपूर, तासगाव, पलूस, बालवा, शिराळा, जत, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा इशारा आणि सोबत वादळी वारे येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहूनच शेतीची कामे करावीत। जर पाऊस सुरू असेल किंवा वीज आधार देण्यासाठी नाले बांध व्यवस्थित तपासून घ्या। कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः पश्चिमेकडील आणि घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो। राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड आणि कागल परिसरात मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी 40-60 मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो। सखल भागात पाणी साचू शकते। वाहन चालकांनी सावधगिरीने प्रवास करावा, रात्रीचा प्रवास टाळावा आणि घाट रस्त्यांवर हॉर्नचा वापर करावा। नद्यांच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवा। सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र एकसारखा पाऊस अपेक्षित नाही, मात्र काही तालुक्यांमध्ये दुपारनंतर ढगांची वाढ होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। माढा, पंढरपूर, बार्शी, करमाळा, अक्कलकोट, सांगोला, माळशिरस आणि मोहोळ परिसरात स्थानिक स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे। येथे पाऊस अनियमित असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। सातारा जिल्हा। सातारा, कराड, पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी, खंडाळा, कोरेगाव आणि फलटण परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात। महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर जास्त राहू शकतो। डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी। दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यांवर सावधगिरी बाळगावी। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती। सध्या खरीप हंगामाची कामे सुरू आहेत, त्यामुळे पावसाच्या शक्यतेचा विचार करूनच पेरणी, फवारणी आणि खतांचा वापर करावा। जास्त पाऊस झाल्यास पिकांमध्ये रोगांचा धोका वाढतो, त्यामुळे कीटकनाशकांची तयारी ठेवा। वीज चमकत असताना शेतात किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नका। जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधा। गोठ्याभोवती नाले स्वच्छ ठेवा, जेणेकरून पाणी साचणार नाही। पावसानंतर पिकांची तपासणी करून आवश्यक उपाय करा। नागरिकांसाठी सूचना। हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक असल्यास छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा। जोरदार पावसाच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळा। नदी, नाले किंवा पूल ओलांडताना विशेष काळजी घ्या। पाण्याचा वेग वाढला असेल तर पर्यायी मार्ग शोधा। पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना वेग कमी ठेवा आणि हेडलाईट्स चालू ठेवा। मुलांना आणि वृद्धांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करा। विजेच्या खांबाजवळ किंवा उंच इमारतींखाली उभे राहू नका। पुढील 24-48 तास हवामानात स्थानिक स्वरूपाचे बदल होऊ शकतात। काही भागांमध्ये हलका पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात। विजांच्या कडकडाटाची शक्यता असलेल्या भागांमध्ये सतर्क राहणे आवश्यक आहे। पुढील 48 तासांत घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, तर पूर्व भागात तो हळूहळू कमी होऊ शकतो। स्थानिक प्रशासन किंवा भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करा। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 1070 किंवा स्थानिक हेल्पलाईनवर संपर्क साधा। मित्रांनो, हा होता सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि आसपासच्या भागातील हवामानाचा सविस्तर आढावा। जर तुम्हाला अशाच अचूक आणि ताज्या हवामानाच्या अपडेट्स दररोज मराठीत पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत ही माहिती शेअर करा। खाली कमेंट करून तुमच्या गावाचे नाव नक्की सांगा। पुढील हवामान अपडेटमध्ये तुमच्या भागाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू। तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची अपडेट हवी आहे तेही सांगा। धन्यवाद। सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि हवामानाच्या अधिकृत सूचनांचे पालन करा। पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये। जय महाराष्ट्र।